महत्वपूर्ण सूचना। इस कहानी के सभी पात्र वास्तविक है। अगर ये आपको कहीं मिल जाए तो जरा संभल कर, ये हर किसी को अपना बना लेते हैं। सूचना समाप्त। जनहित में जारी। नमस्कार, राम राम मंडळी। ही आहे माझी गोडगोड बहीण अश्विनी आणि हा आहे माझा स्कॉलर भाऊ अमित। आणि आज आम्ही सादर करणार आहोत एका लग्नाची एक अनोखी गोष्ट। आणि यात प्रमुख कलाकार आहेत गोरेगावचा गोविंदा आणि विदर्भाची रुक्मिणी। ही कोणत्या देवी देवतांची गोष्ट नाही, अरे ही तर आहे आमच्या मम्मी पप्पांच्या लग्नाची गोष्ट। चला तर मग आपण सगळे मिळून बघूया एका लग्नाची अनोखी गोष्ट। असं म्हणतात, मॅरेजेस आर मेड इन हेवन. या दोघांना बघून खरंच याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. लहानपणीपासूनच मुंबईमध्ये मोठे झालेले आमचे पप्पा यांनी गोदरेज कंपनीमध्ये आपले व्यावसायिक जीवन प्रारंभ केले आणि लग्नाचे वय होताच आई वडिलांच्या आग्रहाखातर अमरावती मधल्या मुलीला बघण्याचा कार्यक्रम ठरला. अनिराव चे वडील आणि मी एकाच BST मध्ये सर्व्हिसला असल्यामुळे आमचा असा योगायोगाला त्यांनी मला एक प्रश्न केला का मला एक मुलगी बघा, माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे. त्यांच्याकरता नंतर मी त्यांना सांगितलं का माझ्याकडेच माझी मुलगी माझी मेहुणी आहे, ती गावाला आहे, लागत असेल तिला बोलवून घे तुम्ही. तर त्यांनी सांगितलं बोलवून घ्या. आणि ही लाजरी गोजरी मुलगी म्हणजे आमची मम्मी. आपुलकीचा ओलावा जपणाऱ्या तळेगावात राहून सुद्धा अनेकदा आपल्या मोठ्या बहिणीकडे तिचे येणे जाणे होत असे आणि ठाणे येथे कांदे पोह्याचा म्हणजे बघण्याचा कार्यक्रम ठरला. सर्वात लहान बहीण आहे ती आणि ती लग्नाच्या आधी शिक्षण झाल्यानंतर माझ्याकडे आली ठाण्याला माझी 2 मुलं होते. त्यावेळेस ती सांभाळायची माझी मुलं. नंतर तिच्या लग्न करायचं ठरलेलं होतं. आणि हो नाही करता करता अनेक वळणांनंतर 30 जून 1982 रोजी सूर्योदयासोबतच या वधूवरांवर आशीर्वाद आणि अक्षदांचा वर्षाव झाला. व्यवस्थित लग्न झालं. लग्न समारंभ अमरावतीला पार पडला. आणि मग ही जोडी गुण्या गोविंदाने संसार करण्याकरता मुंबईला पोहोचली आणि संसाराला श्री गणेशा झाला. संसार कसा मुरांब्यासारखा असतो नाही, थोडासा गोड, थोडासा आंबट असे सगळे स्वाद यात दडलेले असतात नाही का. आणि अशीच ही जोडी सगळे अनुभव घेत अध्यात्मावर अडीक होती. आणि हे केवळ स्वतः अध्यात्माशी जुळून राहिले नाही बरं का, त्यांनी संपूर्ण घराला या आध्यात्मिक आनंदाशी जोडलं. सगळ्या कुटुंबाला निरंकारी केलं त्यांनी. म्हणजे त्यांची बाबाजींना त्यांच्या घटात बसून आम्हाला सगळ्यांना एक केलं, निरंकारी केलं. ते माझे पहिले गुरु, त्यांच्यानंतर हे सद्गुरूचं दर्शन झालं. तेच गुरु झाले. बाबाजीनं त्यांच्या हातानं करून घेतलं ना आम्हाला. घरात तेव्हा आणखी आनंदाची भर पडली जेव्हा माझ्या जन्माची चाहूल या उभयतांना लागली. माझा जन्म झाला त्या काळात अगदी आनंदाने एका मुलीला स्वीकारण्याची त्यांची मनोवृत्ती, त्यांच्या मनाची उदारता हे आधुनिकतेचे प्रमाण देत होती. आणि हो, 3 वर्षांनी एका प्रिन्सने या घरात जन्म घेतला. अहो म्हणजे माझा जन्म झाला. आणि दीदी सोबत खूप खोड्या करणारा मी अशा या बालकांवर मग यांनी संस्काराचे धडे गिरवले.
संस्कार देताना, आम्हाला घडवताना, आम्हाला मोठं करताना पप्पा तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं. आमचे खूप खूप लाड केले. तुम्हाला आठवते का 10 वर्षापूर्वी आम्ही तुमच्या आठवणी सांगितल्या होत्या. पप्पा तुम्हाला आठवतं का हो? मी लहान होती, म्हणजे खूप लहान नाही पण 4th स्टँडर्ड मध्ये होती. तेव्हा तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं एक डॉल देण्याचं. माझा बर्थडे होता 10th जूनला आणि त्या दिवशी इतका पाऊस आला की आपल्या सोसायटीमध्ये आणि पूर्ण एरियामध्ये गुडघाभर पाणी साठलं होतं. म्हणून तुम्ही मला सांगितलं की आपण दुसऱ्या दिवशी जाऊन आणूया. पण मी ऐकायला तयार नव्हती. माझा हट्ट होता. म्हणून तुम्ही त्या दिवशी अगदी पाणी असताना सुद्धा मला कडेवर घेऊन तिथपर्यंत घेऊन गेलात आणि माझ्या आवडीची डॉल मला घेऊन दिली होती. आणि हो पप्पा, मला आज पण तुमची तितकीच भीती वाटते जितकी मी 10 वर्षांपूर्वी बोलून दाखवली होती. तुम्हाला आठवतात का मी ते 10 वर्षापूर्वी तुमचे सांगितलेले किस्से? पप्पा, तुमची नेहमीच मला भीती वाटत आली आणि तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, मम्मीला पण माहिती आहे. बरं का पप्पा, तुम्ही जेव्हा 4 वाजता कामावरून येता ना त्यावेळेस मी 3:45लाच TV बंद करून मोकळा झालेलो असतो आणि लगेच अभ्यासाचं पुस्तक हातात आलेलं असतं. आणि ही गोष्ट तुम्ही सोडून बाकी सगळ्यांनाच माहिती आहे. मम्मी म्हणजे होम मिनिस्टर. सेवा आणि मेहनत यामुळेच तू मिळवली सद्गुरूची रहमत. आठवतंय ना मम्मा? मम्मी तू लहानपणीपासून, मी जेव्हा लहान होते तेव्हापासून ते आजपर्यंत मी बघत आले. तू अगदी आमच्यासाठी इतकं केलंयस की रात्री पप्पांची सेकंड शिफ्ट असल्यावर पप्पा 12:30 वाजता येतात आणि आमचं सकाळचं शेड्यूल असतं. तर तू सकाळी 5:30 वाजता उठणं, 5-5:30 वाजता आणि रात्री सुद्धा 12:30-1 पर्यंत जागणं, हे तुझं नेहमीचं शेड्यूल झालंय. अर्थात तिने दिलेले झोपेचे तास सोडले तर बाकीचे सर्व तास तिने आपल्या परिवारासाठीच दिलेले. एकदा मी म्हटलं सुद्धा मम्मी तुला की काय मम्मी किती कामं करतेस, परंतु तुझं उत्तर ऐकलं आणि मी शांतच झालो. तू म्हणाली बाळा हे तर माझं कर्तव्यच आहे, हे तर मला करणं भागच आहे. तुला ती आमची दोघांची सवय माहितीये का, पप्पांची आणि माझी? जेव्हा आम्ही सत्संगला जायचो तेव्हा नेहमी तुला सांगायचो की 4 महापुरुष प्रसादीसाठी येणार आहेत म्हणून. आणि जेव्हा घरी यायचो तेव्हा ती लिस्ट वाढलेली असायची आणि 4च्या ऐवजी 8 किंवा 10 असायची. तू थोडीशी चिडायचीस पण नंतर आम्हाला सांगायचीस की मलाही खूप आनंद होतो सगळे घरी आल्यावर, पण मला मनापासून वाटतं की त्यांची खूप सेवा करता आली पाहिजे, म्हणून तुम्ही मला आधी थोडंसं इंटिमेट करत जा. तू तेव्हाही सांभाळून घ्यायचीस आणि आजपर्यंत आमची ती सवय काही मोडली नाही आणि तुझीही सांभाळून घ्यायची सवय काही मोडली नाही. गॉड couldn't be everywhere, therefore he made a mother. की देव सगळीकडे असू शकत नाही म्हणून त्यांनी आईला बनवलं. आणि आमचं भाग्य तर असं की आम्हाला आई आणि देव दोघे एकाच घरात भेटले, नाही का? सर्व संस्कार देत तुम्ही कष्ट करून कर्ज काढून पण आम्हाला सक्षम बनवलं, खूप शिकवलं आणि मग माझा जोडीदार शोधून त्याच्याशी लग्न सुद्धा लावून दिलं. आणि हो, माझ्याही लग्नात सद्गुरूने दिलेल्या शिकवणींना पुढे ठेवलं आणि गुरुसिख्खीचं प्रमाण दिलं. जावयाला आपलंसं मानलं, मान सन्मान दिला, प्रेम दिलं. आपल्या सुनेसोबत सुद्धा एक आगळं वेगळं प्रेमाचं नातं निर्माण केलं. आणि आयुष्याच्या या रम्य संध्याकाळी तुम्ही शुभानी, उन्नती आणि आनंदनीचे बेस्ट फ्रेंड बनून त्यांच्याशी लहान बनून जगत आहात. सद्गुरूचा संदेश सुद्धा तुम्ही आजही त्याच उमेदीने देताय. सेवा कुठेही असो, ठीक 7 वाजता पोहोचून आपण सेवेचा योग्य आदर ठेवता. घरात कितीही महात्मा आले तरी त्याच उमेदीने मम्मी तू आजही छान छान प्रसादी करते आणि संत महात्मा अन्नपूर्णा सुखी भव म्हणून आशीर्वाद देतात. खरंच थँक्यू मम्मी पप्पा. तुमचा हा जीवनपट नेहमी सुपरहिट आहे आणि नेहमी सुपरहिट राहणार. आणि तुमच्या मागे वडीलधाऱ्यांचे आशीर्वादही असेच असणार. त्यांच्या अनिराच्या शोभाच्या मनातली सगळी पूर्ण इच्छा बाबाजीनं पूर्ण करा, हे माझी आशीर्वाद आहे. हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी मम्मी पापा. वी ऑलवेज लव्ह यू मम्मी पप्पा. तर मग वाजवा रे वाजवा. साजरी
गोजिरी जोडी आहे ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर